मेट्रो 7A मार्गिकेचं काम प्रगतीपथावर आहे। टनेल बोरिंग मशीनद्वारे बोगद्याचं खोदकाम सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज ब्रेक थ्रू करण्यात आल्या। मेट्रो 7A मार्गिकेवर 1.7 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येतोय। तर मेट्रो 7Aचा महत्त्वाचा टप्पा खरं तर आज पूर्ण झालेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ब्रेक थ्रू करण्यात आला। टनेल बोरिंग मशीनद्वारे आज बोगद्याचं खोदकाम सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर लवकरच मेट्रो 7A मार्गिकेचं काम पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज ब्रेक थ्रूचं काम झालेलं आहे। 1.7 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होतोय। MMRDA ने ये काम बहुत तेजी से हाथ में लिया है। जय कुमार कंपनी ये काम कर रही है और आप लोगों ने भी देखा जिस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट कंडीशंस में इस काम को यहाँ पर पूरा किया गया है। इसके स्टेशंस भी आप देखेंगे तो भी बहुत डिफिकल्ट कंडीशन में वो स्टेशंस तैयार किए गए हैं। इसके कारण मुंबईकरों को बहुत फायदा मिलने वाला है। अगले साल तक 150 किलोमीटर मेट्रो बने ऐसा हमारा प्रयास है। ह्या टनल सुरू झाल्याने आपला एलिव्हेटेड लाईन जी दहिसर पासून सुरू होते ती दहिसर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट पर्यंत नॉनस्टॉप आपण इकडे येऊ शकू। ह्या टनलमध्ये 2-3 स्पेशालिटी आहेत। एक हे मेट्रो लाईन 3च्या वरून टनल क्रॉस झालेली आहे। दुसरा मुद्दा असं की हा टनल म्हणजे जे ब्रेक थ्रू आता आपण पाठीमागे पाहतोय ते 2 मीटर डेप्थवरती बाहेर पडलेला आहे। म्हणजे युजुअली एका टनलमध्ये 1 डायामीटर ऑफ टनल म्हणजे 6.5 मीटरचा टनल आहे तर 6.5 मीटर वरती ओव्हरबर्डन असायला पाहिजे। पण या ठिकाणी आपल्याकडे कॉम्प्लेक्सिटी असल्यामुळे आणि लेवल मॅच करण्यासाठी आपण 2 मीटर हाईट वरती याला बाहेर काढलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।